आरक्षण हे संविधानिक चौकट म्हणजे काय तर 50% मर्यादेच्या आत आणि ओबीसी प्रवर्गातून द्यावं। मी माननीय कराड साहेबांना नमूदपणे व्यक्त करेल की हा लढा कोणत्याही समाजाच्या विरुद्ध नाहीच आहे। 94 अर्ध्या रात्री माननीय शरद पवार साहेब मुख्यमंत्री झाले आणि 2 ओळीचा GR काढून डायरेक्ट 30% झालं। इतर मागास प्रवर्ग जो आहे त्याचे लोकसंख्येच्या 50% 50% जर त्याची लोकसंख्या 100% असेल तर त्यांना असे काही उंदराच्या पिल्ल्यासारखे झाले का ओबीसीची लोकसंख्या का? एका रात्रीमध्ये डायरेक्ट 32चे आणि आतापर्यंत आमचं खाल्लेलं फुकटचं जे शेत आहे पूर्णासारखं ते आम्हाला मागतोय। त्या दिवशी सर्व लोकप्रतिनिधी जे आहेत संभाजीनगर आणि संभाजीनगर जिल्ह्यातले त्यांना आपण लेखी आणि तोंडी सर्वांना सांगितलं होतं, प्रशासनालाही सांगितलं होतं की आमचे समाजरत्न माननीय मराठा योद्धा मनोजदादा जरांगे पाटील सराठी आंतरवाली येथे जे शासनाने जे आश्वासनं दिलेले आहेत 20 तारखेच्या पायी दिंडीमध्ये जे 26 तारखेला रात्री म्हणजे 27 तारखेच्या पूर्वसंध्येला जे आपल्याला आश्वासनं दिले त्याची कुठेतरी राष्ट्रीय पूर्तता करताना दिसत नाहीये, अधिवेशन लवकर बोलवताना दिसत नाही। असं सगळं लक्षात आल्याच्या नंतर माननीय मराठा योद्धा मनोजदादा जरांगे पाटील 10 फेब्रुवारीला उपोषणास बसले आणि ह्या उपोषणाची दखल शासनाने कुठेतरी भरीव स्वरूपात घेतली असं आपल्याला दिसलं नाही आणि त्यामुळे समाजाच्या भावना ह्या अतिशय तीव्र झाल्या। दुसरी गोष्ट अशी 14 तारखेनंतर माननीय मराठा योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांची जी परिस्थिती आहे तब्येत आहे ती अतिशय खालावली हे आपण सर्वांनी बघितलेले आहे आणि त्यामुळे अखंड मराठा समाज हा चिंतातूर झालेला आहे आणि त्यांच्या तब्येतीची आपल्या सर्वांना समाजाला काळजी आहे आणि त्याची कुठेतरी आपण ह्या जे लोकप्रतिनिधी आहेत जे निर्धावलेले आहेत जे त्यांच्या स्वतःच्या वैयक्तिक कार्यक्रमामध्ये स्वतःच्या पक्षाच्या कार्यक्रमामध्ये जे व्यस्त आहेत त्यांनी दखल घ्यावी असा आपला निर्णय झाला आणि त्यामुळे सर्व ठिकाणी ही आंदोलन निदर्शनं करण्याचा आपला निर्णय झाला। आजचा हा आपला 3रा दिवस आहे। मला वाटतं हे जे आहेत महोदय डॉक्टर साहेब काय मला नाव येत नाही भागवत सरडा साहेब कराड साहेब हे केंद्रीय कुठले तरी मंत्री अर्थ किंवा काहीतरी मला त्यांचं ज्ञातही नाही नावही कारण मोदी साहेब आणि आपलं काय त्यांचं अमित शहांच्या व्यतिरिक्त शक्यतो नावही प्रेसमध्ये येत नाही बऱ्याच लोक तर मंत्रीच माहीत नाहीत काय तो भाग निराळा तर असू द्या। त्यांचं सामाजिक कार्य चांगले व्यक्ती आहेत त्यांनी त्याबद्दल आपल्याला काही म्हणायचं नाही त्यांच्याविषयी वैयक्तिक आपल्याला काही बोलायचं नाही परंतु त्यांनी जर त्यांच्या पक्षाचे हा राष्ट्रीय पक्ष भाजप त्या पक्षाचे पण नाही जो आमच्या समाजाची जनभावना आणि आमची जी मुख्य मागणी आहे आरक्षण हे संविधानिक चौकट म्हणजे काय तर 50% मर्यादेच्या आत आणि ओबीसी प्रवर्गातून द्यावं याच्यासाठी जे आमदार विधानसभा सदस्य आणि विधान परिषद सदस्य उच्च सभागृह म्हणजे विधान परिषदेत आणि लोअर असेंब्ली म्हणजे विधानसभेमध्ये बोलतील आणि स्पीकर त्याचं नोटिफिकेशन घेईल तेव्हा आम्ही त्या लोकप्रतिनिधीला निश्चितच भरभरून आमचा आशीर्वाद देऊ मतदान स्वरूपी त्यात मात्रही शंका नाही। कारण माननीय मराठा योद्धा मनोजदादा जरांगे पाटील किंवा मराठा आरक्षण संघर्ष समिती आमचा कुठल्याही पक्षाला परत एकदा मी सांगतो आमचा कुठल्याही पक्षाला कुठल्याही नेत्याला पाठिंबा नाही विरोध नाही। आम्ही आमच्या समाजाची भावना आमच्या समाजाची जी मागणी ती मांडतोय आणि लोकशाहीमध्ये किंवा लोकतंत्रामध्ये प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य असतं प्रत्येकाला त्याचं मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य असतं जसं धर्म स्वातंत्र्य असतं तसं अभिव्यक्ती स्वातंत्र्य असतं। हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य अंतर्गत हा आपला लढा सुरू आहे मराठा आरक्षणाचा आणि मी माननीय कराड साहेबांना नमूदपणे व्यक्त करेल की हा लढा कोणत्याही समाजाच्या विरुद्ध नाहीच आहे। कारण ओबीसी मध्ये सध्याचे जे प्रवर्ग आहेत ते वेगळे NT1 DNT असे वेगवेगळे प्रवर्ग आहेत। हा घुसवाघुशीचा तर प्रकार बिलकुलच नाही आहे। हे जे नेते मंडळी दिशाभूल करतात मी त्यांचे नावं घेऊ इच्छित नाही नाव घेण्यात एवढे त्यांचे नावं पवित्र पण नाहीत कारण त्यांच्यावरती करोडो रुपयांचा घोटाळा आहे आणि त्या कारणाने त्यांनी लोक जेलमध्ये आहेत। नंबर 2 राहिला मुद्दा आरक्षणाचा मराठा आरक्षण हे 50% मर्यादेतूनच का हवे मित्रांनो माननीय कराड साहेब 1994 ला ओबीसीला 13.5% आरक्षण होतं। माझं नाव आहे डॉक्टर काळे आहेत नमूद करून घ्या रेकॉर्ड करून घ्या। ते 94 अर्ध्या रात्री माननीय शरद पवार साहेब मुख्यमंत्री झाले आणि 2 ओळीचा GR काढून डायरेक्ट 30% कसं झालं असा कोणता समाज आहे। परत आरक्षणासंदर्भात एक मिनिटात समजून सांगतो आरक्षण हे 50% मर्यादेत हे घटनेमध्ये असं नमूद आहे की जो आदिवासी समुदाय आहे किंवा ST कॅटेगरी आहे त्यांना लोकसंख्येच्या त्या प्रमाणात म्हणजे त्यांची लोकसंख्या पॉप्युलेशन 7% 0.077% आहे तर त्यांना 7% रिझर्वेशन आहे त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात असतं। SC म्हणजे अनुसूचित जमाती ह्या प्रवर्गाला 13% आरक्षण आहे त्यांची लोकसंख्या 13%।
त्या प्रवर्गासंदर्भात आपलं काही म्हणणंच नाही. नंबर 2, ओबीसी हा जो प्रवर्ग आहे, इतर मागास प्रवर्ग जो आहे त्याचे लोकसंख्येच्या 50% 50%, जर त्याची लोकसंख्या 100% असेल तर त्यांना 50% रिझर्वेशन पाहिजे. तुम्ही मला सांगा, एका रात्रीमध्ये असं काय घडलं? असे काय ते उंदराच्या पिल्ल्यासारखे झाले का ओबीसीची लोकसंख्या का? हे एका रात्रीमध्ये डायरेक्ट 32चे जे 26% लोकसंख्या होती डायरेक्ट 64 झाली लोकसंख्या. हे क्लिअर कट आहे. ही सगळी आमच्या समाजाची दिशाभूल आहे. सांगायचं मित्रांनो, त्या आरक्षणामध्ये कुणबी, मराठा कुणबी हे जे वेगवेगळ्या नावाने संबोधनं आहेत हे त्याच्यामध्ये कन्सिडर आहे. आणि आत्तापर्यंत आमचं खाल्लेलं फुकटचं जे शेत आहे कुर्णासारखं ते आम्हाला मागतोय. आणि ह्यांनी काय म्हणतात, तुमचं शेत इथं नाही तिकडे नांदेडला. अहो, आमचं शेत हे तेच द्या, तिथलं 100 एकर नको आहे आम्हाला वेगळं. आम्हाला 50% मर्यादेच्या आतलं जे आहे ना तेच हवं आहे. आणि ही संविधानिक मागणी, आम्ही काही वेगळी मागणी करत नाही. तर माननीय मराठा योद्धा मनोजदादा जरांगे पाटलांची हीच मागणी आहे. आणि ह्यासाठीच हा सर्व समाजाचा लढा आहे. परंतु वेगवेगळे नेते वेगवेगळ्या कृत्या काढून वेगवेगळे कसं आंदोलनाला बदनाम करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न करतायत. परंतु समाज हा आज एकसंघ झालेला आहे. फक्त महाराष्ट्रातला नाही, तुम्हाला सांगतो पूर्ण विश्वातला मराठा. जसं हरियाणामध्ये, हिमाचलमध्ये रोड मराठा आहे, लखवी मराठा आहे, वेगवेगळ्या प्रकारचे जाट आणि तिकडची राजपूत ते पण आमचे. त्यांनी पण आम्हाला शाब्दिक नव्हे लेखी पाठिंबा दिला आहे. ते तिकडे आमच्यासाठी त्यांची ऑलरेडी निदर्शनं सुरू झालीत. वेगवेगळ्या राष्ट्रीय पक्षांना आमची मागणी मान्य न केल्यास खूप जड जाईल, एवढं मी नम्रपणे सांगतो. आणि माझे लांबलेले 2 शब्द जे भावनेच्या भरात वाढले ते थांबवतो. जय हिंद, जय अस्तु मराठा, जय जगद्गुरु तुकोबराय, जय शिवराय, जय